घेऊया. पार्वतीच्या जवळ आली तर पार्वती देखील पाणी नाही. अहो भांडराचे भाईमा लय मोठे भांडराच्या जोरानं देवाच्या करणीनं काय केलं हिरावत्या राणीनं. आणि भांडारा म्हणजे साधा नव्ह. त्याच्या नादाला लागलं तर नाद तर करायचा, नाद तर करायचा तर नाही. अहो होत्याचं नव्हतं करतोय बरं का. आहे का नाही? म्हणल्या झाडाला आग लावल्याशिवाय राहत नाही तेवढ्याला. एकटा भांडरा आहे देवा. आणि स्वतः मात्र सांगितल्याप्रमाणे हिरीत बघते तर पाण्याचा ठेम नाही. आणि स्वतः हिरावत्या राणीनं विचार केला मनाला त्या त्रिवेळेला काही प्रकारे केला होता. आपण जर महागारी मोकळं गेलं तर आपलं सत्व जाईल. सत्व जाईल म्हणून लागली होती बोलायला. हिरावती राणी हिरीच्या बाजूला एक शिळ रवलेली उभी दिसायला. उभ्या शिळ्याला 5 शिळ रवडून त्या शिळ्याला बरं का स्वतः काय लागली होती करायला. शिळ रवलेली दिसली होती. मान काटा घातलं होता, पितंबराचा पदर कमरेला ठेवलं होता, हात जोडलं होतं. लागली होती हात जोडायला. 5 परदेशीला त्याला घालायच्या या त्रिशेला धडक जेवढी जो प्राण सोडायचा बरं का. आणि 5 फेऱ्या मारायच्या. जर पाऊस आला तर घागर भरायची. पाणी असलं तरच घरला जाईल ना. आपले ही पण घरला धावून पहिली फेरी मारली होती, दुसऱ्या फेरीला सारखा बाबा सुटलं होतं गार वारा सुटला होता तेवढ्याला. बघा पाऊस यायचा झाला तर आधी वारं मोहरा असतं काय वारा सुटतो घेवा. आणि माग पाऊस असतो. 5व्या फेरीला पाऊस चालू झाला. 7व्या जोरानं देवा आणि विचार केला मनाला. विचार केला होता. पाऊस आला होता घ्यागरी भरून बरी का. आणि वल्या पडदन कुठे चालली होती आपल्या वाड्याला. पुरुष मंडळी 5 मिनिटं थांबा. महिला मंडळीचं मात्र झाल्यानंतर पुरुष मंडळी मात्र सजायचं. देवा सांगितल्याप्रमाणे आली होती आपल्या घर वाड्याला बरी का. घागरी घेऊन आपली राजवाड्याला आली होती. वाड्याला आली होती त्याच वेळेला परंतु